थंडीचं तेल गोठलं म्हणून उन्हामध्ये गरम करायला ठेवलं, तर खारुताईने ह्याला फोडून टाकली बाटली. भरलेली नवीन बाटली फोडून टाकली. उचलून घरात आणेपर्यंत कितीतरी तेल वाया गेलं. मग मी ह्या वाटीत भरून ठेवलं. मरणाची थंडी पण पडते आणि तहान पण लागते. सकाळची सर्व कामं पूर्ण झाली आहेत. भांडी घासून झालेत, कपडे धुवून झालेले आहेत. आता भांडी फळीला लावून देते आणि वाळलेले कपडे काढून आणते. आता वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवते आणि पॅन्ट शर्ट वगैरे मी गादीखाली घडी घालून गादीखाली ठेवून देते, म्हणजे चांगली प्रेस राहते त्याला. सारखं सारखं प्रेस नाही करत मी कपडे. रोजच्या कामावरच्या कपड्यांना काय प्रेस करायचं, चांगले धुवून छान घडी घालून गादीखाली ठेवले की छान प्रेस राहते त्याला. आणि हे सगळे कपडे घडी घालून कपाटामध्ये ठेवून देते. सकाळी 5 वाजल्यापासून न थांबता कामं करावे लागतात, तेव्हा कुठे 12, 11:30, 12पर्यंत कामं पूर्ण होतात. आता सगळी कामं पूर्ण झालेली आहेत. आता मी थोडासा आराम करते दुपारी, कारण की संध्याकाळी मला बारशाला जायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.